नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अजय वळवी, सहाय्यक शिक्षक श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर। आज मी आपल्या समोर एक कथा घेऊन येत आहे। कथेचे नाव आहे मानवतेचे बीजारोपण। या कथेच्या लेखिका आहेत श्रीमती पूनम राणे। आईने एक खेळणे आणले होते, ते स्प्रिंगचे होते। चावी दिली की टाळ्या वाजत उभे राहायचे आणि थोड्या अवधीत खाली कोसळायचे। बराच वेळ ते बालक त्या खेळण्याचे खेळत असे। एक दिवशी त्या खेळण्याची खेळत असताना आई म्हणाली, हे बघ बाळा, तुझ्याही आयुष्यात कधी कधी असे भुईसपाट होण्याचे प्रसंग येतील, मात्र तू घाबरू नकोस, हिमतीने लढा दे, तुझी ऊर्जा वाढेल, तुझा आत्मविश्वास वाढेल। खरं म्हणजे या लहान वयात आईचे हे वाक्य कृतीतून समजवल्याने या मुलाच्या डोक्यात पक्के बसले आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार या मुलाच्या आयुष्यात विविध प्रसंगातून मानवतेचा संस्कार दिसून येऊ लागला। दुसरा असाच प्रसंग, दिवाळीचा सण होता। बाबांनी दोन्ही मुलांना बोलावले, दोघांच्या हातावरती काही रक्कम दिली, फटाके घेऊन येण्यास सांगितले। एकाने फटाके आणले, मात्र दुसरा मुलगा रस्त्यातून जात असताना त्याला एक गरीब भिकारी दिसला। त्याने आपल्याकडचे पैसे त्या गरीब भिकाऱ्याच्या हातावर ठेवले। भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर ओसाडून वाहणारा आनंद पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद या मुलास झाला। हिवाळ्याच्या दिवसात असेच एकदा आईसोबत बाजारात जात असताना या छोट्या बाळाने थंडीने कुळकुळत असणारा भिकारी बघितला। स्वतःच्या अंगावर असणारी शाल काढून भिकाऱ्याच्या अंगावर लपेटली। परमेश्वर काही माणसांना या पृथ्वीवर पाठवताना वात्सल्याची झालर देऊन स्वतःच्या रूपात प्रकट होत असतो। पांगल्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू असे म्हणणारे माणसातला देव म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे। ही सर्व उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो त्यांचीच। लहानपणापासून आईला प्रत्येक कामात मदत करणे, दीनदलितांना मदत करणे इत्यादी कामे आवडीने करत। तुळशीराम नावाच्या महारोग्यास पाहून बाबांचे हृदय पिळवटून निघाले आणि त्या दिवशी महारोग्याचे मातृत्व स्वीकारण्याचे ध्येय निश्चित झाले। विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांचे आदर्श होते। विनोबा त्यांना नेहमीच सांगत, आपण निष्ठेने काम करावे। आज चालताना अडकून पडाल, पण याच अनुभवाने पुढे धावू लागाल। आपल्या हातातून पुढे फार मोठे कार्य होणार आहे। तू पुढे चाल, जग आपोआप तुझ्या मागे येईल। विनोबांचे शब्द त्यांच्यासाठी ऊर्जा होती। बाबांनी कुष्ठरोगांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंदवन नावाची संस्था स्थापन केली। तिचे उद्घाटन विनोबा भावे यांच्या हस्ते केले। श्रम हा त्यांच्या जीवनाचा मूल मंत्र होता। कुष्ठरोग्यांना गोपालन, माळीकाम, सुतारकाम, लोहारकाम शिकवले। स्वावलंबन आणि स्वकष्टाचा आनंद कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला। असंख्य हात मदतीला पुढे येऊ लागले। लता मंगेशकर यांनी संगीताचा कार्यक्रम करून 34 लाख रुपये बाबांना अर्पण केले। तसेच पु ल देशपांडे यांनी 1 लाख रुपये देणगी दिली। बाबा म्हणत, महारोग शरीराचा नव्हे तर समाज मनाचा महारोग आहे। हात हे उगारण्यासाठी नसतात तर उभारण्यासाठी असतात। कोणतेही भव्य स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रक्त, घाम आणि अश्रू यांचा त्रिवेणी संगम झाला पाहिजे। तसे डोळ्यात अपार करुणा, हातात औषध, हृदयात प्रेम आणि मनात निष्ठा ठेवून रोगाने पछाडलेल्या अनाथ, अपंग, असहारा वृद्धांना जगण्याचा प्रकाश त्यांना दिला। अखेर ते परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, मी परमेश्वराकडे केवळ सूर्यकिरणांची अपेक्षा केली होती, त्याने चक्क माझ्या अंगणात सूर्य पाठवला। या वाक्याची प्रचिती जग अनुभवत आहे। बाबांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। मुलांनो, बाबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात शिस्त, जबाबदारी, आत्मविश्वास, समाजाबद्दल कृतज्ञता ठेवून आपणही काही अंशी मानवतेचे बीजारोपण आपल्या जीवनात नक्कीच करू शकतो। आधुनिक युगात त्यांची नितांत गरज आहे। धन्यवाद।